यांच्या सुद्धा पत्नी आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई, तुम्ही या ठिकाणी दाखल झालेले आहात. खरं तर इतकं मोठं राजकीय कुटुंब आहे आणि तुम्ही भक्कम कणा म्हणू शकतो आपण त्याचा. सगळ्यांना असं हँडल करणं, राजकीय व्यक्तिमत्वांना घरात काही अवघड वाटतं का? नाही, यामध्ये काहीच अवघड वाटत नाहीये. कारण की हे आमच्या 40 वर्षापासून हे राजकारण चालू आहे आणि ते मी करू शकते. आताही अजूनही सगळ्या पाठीमागची धुरा सांभाळू शकते. जरी माझी तब्येत मला साथ देत नव्हती तरी पण मी घरचा कारभार संपूर्ण मीच पाहत होते आणि माझ्या मुलं सर्व काही प्रचार करत होते. महिला दिन आहे. महिला दिनाच्या निमित्तानं जर आपण बोलायला गेलं तर अशा पद्धतीचा एक सगळेच वेगवेगळे नेते असणारे, वेगवेगळ्या सभागृहांमध्ये जाणाऱ्या लोकांना एकत्र सांभाळणं, महिला म्हणून हे घर सांभाळणं, काही चॅलेंजेस असतात, आव्हानात्मक काही असतं. चॅलेंजवर असं काही नसतं. चॅलेंज काय त्याच्यामध्ये, आपल्याला जे होतं ते करत राहायचं. पाठीमागून काय कार्यकर्ते असतात, त्यांना सांभाळायचं असतं, त्यांचं पाहायचं असतं. काही अडचणी असतात, घरी आले म्हणजे त्यांना चहा पाणी करा, जेवण करा, नाश्ता करा. हे आपलं काम दिवसभर आपलं रुटीन चालूच असतं. त्यानंतर मग कार्यक्रम जास्त असतात. कार्यक्रमही आपण थोडेफार करायचे. पूजा असतील, अर्चा असतील, दहावे असतात, मैती असतात, लग्न असतात. आम्हाला जवळजवळ 40 ते 50 कार्यक्रम रोजचे ठरलेले असतात. साहेब तर आमचे सकाळी पहाटे जे 6 वाजता त्यांचं दिनचर्या चालू होते तर रात्री 11:30 घरी येतात. ते त्यांचा रोजचा नित्य नियम चालूच आहे. तर साहेबांचं असं काही आहे का की हे मला माझ्या बायकोच्याच हातचं आवडतं आणि त्यांना आवडतं म्हणून तुम्ही ते आवर्जून करून खायला घालता, अशा काही गोष्टी आहेत? आवडतं म्हणजे त्यांना बायकोने बनवलेलं सगळं त्यांना सर्वच त्यांची काही असं आवडतं ना आवडत असं कुठलंच नाही. त्यांना व्हेज आवडतं, नॉन व्हेज आवडतं, कुठलंही आवडतं. असं काही नाही की हे आवडतं ते नाही आवडत, सर्वच आवडतं. आज जेव्हा सुनबाई आलेल्या आहेत, सुनबाई सुद्धा स्वतः या सगळ्या राजकारणामध्ये आहेत, कसं वाटतंय त्यांना बघून? महिला दिनाचा औत्सुक्य आहे. सुनबाई तर राजकारणात असल्यामुळं मला खूप छान वाटतंय. माझी सुनबाई नाही, ती माझी तिसरी मुलगीच आहे आणि त्यामुळे मला खूप आनंद होत आहे आणि खूप हुशार आहे, खूप छान आहे. हसून खेळून मिळून सगळ्यांशी राहते, याच्यातच मला खूप आनंद आहे. नक्कीच ताई, तुम्हाला खूप शुभेच्छा महिला दिनाच्या. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.